राज्यातल्या 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 15 जानेवारी 2026 ला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर. 3,48,00,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मतदार एक मत देणार. उर्वरित 28 महापालिकांमध्ये एका मतदाराला 3 ते 5 मतं द्यावी लागणार. 29 महानगरपालिकांसाठी एकूण 2,869 जागांवरती मतदान. आजपासून आचारसंहिता लागू. निवडणूक क्षेत्राबाहेर मतदानावरती प्रभाव टाकणाऱ्या घटनांवर सुद्धा कारवाई. निवडणूक प्रक्रियेसाठी 290 अधिकारी तैनात. अर्ज दाखल करण्याचा काळ 23 ते 30 डिसेंबर तर 31 डिसेंबरला अर्जाची छाननी. 2 जानेवारी 2026 ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. 3 जानेवारी 2026 ला अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार. मुंबईमध्ये 11 लाखांपेक्षा जास्त दुबार मतदार. संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटवण्यात यश. पालिका कर्मचाऱ्यांनी दुबार मतदारांच्या घरी जाऊन एकाच ठिकाणी मतदान करण्याचे घेतलं हमीपत्र. निवडणूक आयोगाची माहिती. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणार तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देणार. राष्ट्रवादी आणि भाजप पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये एकत्र लढणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सांगलीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची बंद दाराआड चर्चा. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये गुप्त चर्चा. सांगली महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची घोषणा. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार. अमरावती महापालिकेसाठी पवारांची राष्ट्रवादी सज्ज. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अमरावती दौऱ्यावर. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. प्रभागाच्या विकासासाठी भाजपसोबत आले. ठाकरेंना सोडणं कठीण होतं मात्र विकासासाठी हा निर्णय घेतला. भाजप प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातनं हकालपट्टी. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे ढवळेंवर कारवाई. अकोल्यामध्ये भाजपकडे उमेदवारीसाठी तब्बल 1200 जणांनी केले अर्ज. एका जागेसाठी 15 उमेदवार रांगेत. जागांसाठी चढाओढ. इतर सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू. जालना शहरातल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी आजपासून मतदार याद्या होणार प्रसिद्ध. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग. मुडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. कंपनीचे पार्टनर दिग्विजय पाटील यांची सुद्धा कसून चौकशी. डॉक्टर पल्लवी गर्जेचा पती अनंत गर्जेला पुन्हा अटक. राज्य सरकारने पल्लवी गर्जेच्या तपासासाठी बनवलेल्या विशेष तपास पथकाकडून गर्जेला अटक. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती एसआयटीची घोषणा. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस. बँका शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप. मुंबईप्रमाणे वसई विरारमधील ओसी नसलेल्या इमारतींसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी. आमदार राजन नाईक यांचं एकनाथ शिंदेंना निवेदन. सामान्य रहिवाशांना दिलासा देण्यासाठी नाईक यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण. तू सोशल मीडिया बघतोस का अशी विचारणा करत हल्ला. असे हल्ले केल्यास उत्तर दिलं जाईल. पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांचा इशारा. जालन्यातील 2 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आरोपीची दयेची याचिका. 2012 सालातील धक्कादायक घटना. मुलीला 100 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या वसईच्या शाळेची मान्यता रद्द. गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांच्यावरही कारवाई. राजगुरुनगर इथे हल्ला झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू. खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यावरती क्लासमेटकडनं हल्ला झाला होता. शिक्षक शिकवत असतानाच मुलाचा गळा चिरला. हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरनं फरार. चंद्रपूर महापालिकेमध्ये उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना गेटवरच तात्काळ ठेवलं. नव्यानं आयुक्तपदी नियुक्त झालेल्या नरेश आकनुरी यांनी गेट बंद करण्याचे दिले आदेश.
संभाजीनगरच्या जायकवाडी परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू. आजही अतिक्रमण विरोधी पथक घटनास्थळी दाखल. मात्र अतिक्रमणाला नागरिकांचा विरोध. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांचे हाल. वयोवृद्ध आणि अशक्त रुग्णाला पायऱ्यांनी करावी लागते ये-जा. रुग्ण आणि नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त. कोल्हापूरचे डॉक्टर झुंजार माने यांनी आशियातील सर्वात खडतर मानली जाणारी सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन अवघ्या 12 तास 30 मिनिटात केली पूर्ण. सलग दुसऱ्यांदा ही शर्यत पूर्ण करण्याचा केला विक्रम. मतदार यादी घोळ प्रकरणी ठाण्यामध्ये मनसे आक्रमक. कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयातले संगणक मनसैनिकांनी फोडले. मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये मनसेचं आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांनी फडणवीसांना दाखवले फलक. फडणवीसांच्या ताफ्यासमोर झळकावले नशामुक्त जिल्हा करण्याचे फलक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती तिघा आंदोलकांना पोलिसांनी घेतल्या ताब्यात. सांगली नशामुक्त करण्यासाठी तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलक घेणार होते मुख्यमंत्र्यांची भेट. परभणी गंगाखेड महामार्गावरती ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न. ऊस दर जाहीर करण्याची आंदोलकांची मागणी. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास स्थानिकांचा विरोध. जमीन मोजमाप करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी घातला घेराव. कोणतीही पूर्व माहिती न दिल्याने नागरिक आक्रमक. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. नवीन लॅपटॉपसह नवीन प्रिंटर आणि स्कॅनर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. बुलढाण्याच्या रायपूर ग्रामपंचायतीमध्ये जवळपास महिन्याभरापासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने कामकाज ठप्प. तत्काळ दुसऱ्या ग्रामसेवकाची नेमणूक करण्यासाठी गावकऱ्यांचं आंदोलन. भंडाराच्या लाखांदूर इथल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिकांकडून बंदची हाक. आरोपीवरती कठोर कारवाई व्हावी आणि मुलीला लवकर न्याय मिळावा, नागरिकांची मागणी. बीडच्या शिरूर कासार शहरामध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू. शहरातील मुख्य चौकामध्ये नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन. डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी. संगमनेरमध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. आमदार सत्यजित तांबे आणि काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांची उपस्थिती. बिबट्या हटवा, तालुका वाचवा, नागरिकांच्या घोषणा. सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. ही केवळ स्मारकं नाहीत, हे स्वाभिमानाचे प्रेरणाचे पुतळे, फडणवीसांचं वक्तव्य. वर्ध्याच्या केळझर इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते महाआरती. महाआरतीला भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 102.450 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण. 12,39,000 मूर्तीची किंमत. देणगी देणाऱ्या साई भक्ताचा सत्कार. अमरावतीची जीवनवाहिनी असलेल्या राजकमल रेल्वे उड्डाणपूल ऑगस्टपासून बंद. शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता. रेल्वे स्थानकच हलवण्याचा भाजपचा डाव. खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा गंभीर आरोप. पुणे महापालिकेचा अजब कारभार. पाडण्यात येणाऱ्या सिंहगड रोडवरील उड्डाणपुलावरती 2 कोटींची घोषणाई. नियोजित मेट्रोसाठी 66 ठिकाणी फोडला जाणार पूल. नागरिकांमध्ये करोडोंच्या खर्चावरती तीव्र नाराजी. नवी मुंबईमध्ये आजपासून ट्रेनच्या अधिक फेऱ्या आणि नवीन स्थानकं. बेलापूर नेरूळ उरण मार्गावरती 10 फेऱ्या सेवांची वाढ. प्रवाशांसाठी तरघर आणि गव्हाण ही 2 नवीन रेल्वे स्टेशन्स कार्यान्वित. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओचं विशेष अभियान. नियम मोडणाऱ्या 249 शालेय बसवरती आरटीओकडनं कारवाई. 22 लाखांचा दंड वसूल. शालेय बसने नियम पाळावे, आरटीओचं आवाहन.